नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. मी निखिल सावंत तुमचा पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर मित्रांनो, खूप दिवसानंतर व्हिडिओ अपलोड करतो आहे. आज चाललो आहोत आम्ही महाराष्ट्रातील उंच शिखर कळसुबाई शिखरावर चाललो आणि आता बघायला गेलं तर सप्टेंबर ते फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला माहिती असेल तिकडे कसा व्ह्यू असतो. तर आज आम्ही तिकडे चाललो आणि आमच्यासोबत पिझ्झा मित्र बरोबर आहे. मागच्या वेळी तुम्ही ह्याला बघितलंच असेल, आपला आडवा रागर प्रथमेश, आणि याला सुद्धा तुम्ही रायगडच्या ब्लॉगमध्ये बघितलं होतं विनोद. आणि हे आपल्यासोबत आज नवीन जॉईन झाले ओमकार पंढरी, हे सगळे ऑफिसचे मित्र पण. जगदी याला पण तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं ब्लॉगमध्ये. आणि हा नवीन आहे, जरा रायडर पण आमचा हेवी आहे, त्यामुळे जरा समजून काय ए भाई. अरे तो बोलत होता हा छक्का आहे, अरे थांबला का यो बोलत होता. हा आपला ऋषिकेश कोकणी बस ह्याच्या सुद्धा आता दोघंच चाललेत ह्याच्यावर. आणि हा ट्रेक चुम्मा गाडी पणाच्या पुढे पण नाही गेली, गाडी 45, 48 बस पुढे गेलीच नाही. काय बोलतो, शपथ नाही. म्हणजे हवेत नेली की म्हणजे आम्ही पागल घेतलेले. आम्ही 10 जण आहेत, सगळेजण मिळून आलेले आहेत या ठिकाणी. या ठिकाणी आम्ही आता मस्तपैकी ढाब्यावरती जेवणार आहेत आणि पुढचा प्रवास करणार आहोत. आम्ही कळसुबाईचा ट्रेक आम्ही करायचं ठरवलंय. हे काम कर, तू चालू कर सगळे, मी बंद करतो. नाही बरोबर बोलला. आता आम्ही तर धाब्याला थांबलोय, किती 30 किलोमीटर पुढे आलोय आणि नारळ फोडायचंय. नारळ साला हा घेऊन गेला, आता हा आला पुढे, आता नारळ कोण फोडणार. आता नारळाचं आम्ही अरे तू असं जगदीश नारळाचे मोदक करूया आपण. नारळाचे मोदक करू आणि ह्याच्यामुळे 6 वाजता निघणार होतो, आता 8 वाजलेले आहेत. त्याच्यामुळे आम्ही लेट असतो पण थेट असतो. व्यवस्थित प्रवास, व्यवस्थित सुखकर, व्यवस्थित व्हावा. हा मागच्या टायमाला नव्हता आपला, होता पण दुसऱ्या गाडीला होता ना, आपण रायगडला गेलो होता दुसऱ्या गाडीमध्ये. तर आज पार्टनर भेटला आपल्याला, शेअर करणार. शेअर म्हणजे एकदम अशी राडत होणार आहे. आता किती वाजले ते वाजले किती टाइम किती झाला? 9:55 झाले. 9:55 झालेत. आणि आता आम्हाला अंदाजे 12चा नाही 1 तरी वाजेल. नाही तर असं ह्या स्पीडला आम्ही थांबत गेलो तर आम्हाला वाटतं सनसेट बघायला लागेल. तर बघू आता वातावरण नीट कसं आहे. आधी आम्ही धाब्याचं प्रमोशन करतोय, धाब्यावाला बघत असेल तर माझ्या अकाउंटला 5 लाख रुपये पाठवून द्या, ठीक आहे. मी ते स्वस्तिक हॉटेल कॅन्सल केलं आहे, कारण इथं बोलतात, हे लोक बोलतात की प्युअर व्हेज नाही. आम्ही आता चाललो आहे, मी तर तुम्हाला माहिती आहे प्युअर व्हेजिटेरियन, मला ते व्हेजिटेरियन चालत नाही. आपलं आता पुढे बघू कुठं प्युअर व्हेज भेटते काय. तर फायनली आम्हाला इथं व्हेज धाबा भेटला आहे. महादेवांचं नाव दिसतंय. चला बघू आता आतमध्ये काय. इथे तर असे सीन आहेत भाई, देवांचे नाव आहेत ना आतमध्ये, व्हेजिटेरियन जेवणच नाही. हां मंदिर दिसलं, मंदिर आहे. आता आम्ही इथंच जेवणार. इथंच जेवणार, पर्यायच ना भाई. नमस्कार, इथंच जेवणार. भंडारा इथं. कारण मागच्या वेळी 2 ठिकाणी गेलो भाई, काय विषयच वेगळा होता. देवांची आपल्याला इथं महादेवांचं दर्शन झालं आहे, त्यामुळे काय टेन्शनच नाही आतमध्ये जेवायचं. चला आपल्या ठिकाणी आल्याला की वाटते भाई. आता हे ओंकार, हे आपल्या ठिकाणी आल्याला की वाटतंय. वेटरचं काम करतोय. ए कांदा येतो, कांदा आहे माणूस. आणि मस्त 2-3 तासात पोहोचू आम्ही. 3-4 तास आम्हाला चढायला लागतील. ते आम्ही तुम्ही बघायलाच पुढे कसं आमचा ब्लॉग तोडफोड. अरे हा दलमध्ये नेण्याच्या कुठं लायकीचा नाही 1 नंबर. तर काय माझ्या लायकीच्या, त्यामुळे तोंडातून सारख्या शिव्या येतात. कारण ह्याच्या आधी तुम्ही बघितलं असाल माझ्या ब्लॉगमध्ये शिव्या मी जास्त देत नाहीत, पण असे दलबदरी आले ना तर द्यावे लागतं. काय करणार बघ, डोळे बंद केला. आणि इकडं पोरीशी बिझी आहे जरा. सांगू का इथं कोणाला मेसेज करतोस ते, मला माहिती आहे. बघ एकदा सांगून दाखव कोण आहे, तुलाच माहित नाही. मित्रांनो कढई पुसून घेतो. हे घे, हे तू भात टाकून घे आतमध्ये. भात हे आतमध्ये भात टाकून घे ना, पुसून घे. हे फुकट नाही भाई, पैसा वेस्ट नाही घालायला. हो वसूल. बिल वसूल करताना बघा, पार्सल बघितलं तर हाकलं होतील आपल्याला. अरे ते तरी सोड, घरी कधी बडीशेप नाही का खाल्लीस. आता आम्ही त्या जेवण केलं आहे आणि इथून आता पुढचा प्रवास सुरू होतो. इथून साधारण ते 110 किलोमीटर अंतर पुढे आहे. ये भाई तू बोल बोल तू बोल. मला बोलायचं नाही, तू बोल. हे घे पकड, तू बोल.
या ठिकाणी आमचं आता जेवण झालेलं. पुढच्या प्रवासाला आम्ही आता निघालेलो आहोत. कळसुबाई शिखरावरती आम्ही पोहोचणार आहोत. अजून 2-3 तास लागतील आम्हाला पोहोचायला. मी माझं करिअर रिजेक्ट करतोय आणि ह्याचं सूत्र ह्याच्याकडे माझ्याबद्दल तुम्हीच बोला. हे आमचे ब्लॉगर आहेत, खूप चांगले आहेत. हे आमचे ब्लॉगर आहेत, आमचे प्रमुख मार्गदर्शक आहेत. आणि हे तर आमचे ट्रेकर आहेत. खूप यांनी खूप सारे ट्रेक केलेले आहेत. पाया खाली पाया असे गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो आता सकाळचे 12:30 वाजले आणि आता आम्ही ते कळसुबाईच्या पायथ्याशी तिथं गाडी वगैरे पार्किंग केली आणि आता आम्ही इथून साधारण ते 3 तासाचं अंतर आहे बोलतात. त्या काकीने बोललं 3 तासाचं अंतर आहे. तर बघू आता किती थंडी तर जाम आहे. आता आम्ही त्या गाड्या पार्किंग करून आता आम्ही आमचा पुढचा प्रवास करतो. बाबा थंडी आहे. गेला रे व्हिडिओ चालूच आहे. भेटला एक बकरा भेटला पहिला गेला. आता काय बाबा हे पायाखाली बघून चाल रे भाई. काय पण फक्त 5 मिनिट चाललो आम्ही आणि आमच्या तर उद्या झाले ते बघा. ऋषी काय बोलणार तुझं? माझं काहीच नाही बोललं बाई. ती वरती 3 तास चालू शकतोस काय? जिरली वेलकम टू कळसुबाई. वेलकम टू काश्मीर. आता नाही बघा कळसुबाईचं मंदिर आहे. काय कुछ बोल मत. काय संग्राम ठीक आहे येशील ना? हात ऊपर. अजून 15 मिनिट कुठे काय रे पटेल काय आलं? बोल आता. मगाशी लय बच्चन दिसत आता बोल ना. तेव्हा भावा हमारी सुरू झाली बिचाराची. हे असे घेऊन आले की असं होते बघ. मित्रांनो हे बघा अजून अर्धा टप्पा पार नाही. 20% पण नाही चढलो रे. नाही 20% नाही चढलो अजून. आम्हाला लय चढल. हा कसा आहे ना आता तुला दिसल आलंय म्हणून नाही असा आहे तो. अरे भाई आले आता तिथं जाशील ना. अरे आले असं आहे पूर्ण. पण आले चढायचं आणि गाणं म्हणायचं आले तुफान किती जिद्दला उतरायची भीती असली तर डायरेक्ट उडी टाका. काय टेन्शन नाही. सगळ्यात एक बेस्ट पर्याय आहे. पळत गेला 10 मिनिटं, चालत गेला 5 मिनिटं. बाकी तुमचा पर्याय कसं जायचंय. पण पळत गेलं आणि वरतीच गेलं तर हा ती तुमची चुकी आहे. तुम्हाला सांगितलं चालत गेला 5 मिनिटं, पळत गेल्यावर 10 हे मिनिटं. तू काय सजेस्ट करतो? तुला काय करायचंय? तू एक काम कर झोपत जा असा बंद करा चला. जाशील रिवर्स आल्यास तिथं मागे जाशील रिटर्न डायरेक्ट. अजून आपला 2 तास चालायचा भाव. आले तुफान किती जिद्द ना सोडली जे बघे उनी आकाशी. आकाशीत जायचंय. थांब जरा उंच उडी घेतली. वरून घेऊ नको. मग याला घरचा आम्हाला हे करायला लागेल. संगूच्या हातात सांगू. हो 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 हो. कसं वाटतं तुम्हाला? कसं वाटतं बोला? मस्त मस्त. हे बघा सगळ्यात उदास याची झाले बाबा. अरे कुछ नहीं होता उससे. हे तू पीछे रुकेगा ना. ये अंकित तू पीछे रुकेगा तेरे को तेंदुआ लेके जाएगा. इससे हमारे साथ में चल. जा जा फॅन्टा लेके. हा बा फॅन्टा विमल दे. अर्धी पिऊन झाली. थुकलाय तिच्यात तू. त्या बॅगेत
हा इकडे दाखव इकडे दाखव अरे त्या तुकलीला तो नाही तो आता बँकेत कामाला चाललाय त्याच्यात मुतलाय भाई ब्लॉगर शांत झाला तो बघ हे मगापासून लय वाजत होता याचा बटन ऑन करा ह्याचं बटन कुठे आहे बघ शोध कुठं ऑन करा बोला तुमचं मनोगत व्यक्त करा आता नाही नाही अजून खूप चढायचं आपल्याला एनर्जी आहे आपल्याकडे अरे आनंद आनंद गाडीवरचं काय बोलत अरे इथं बघ ना एनर्जी एनर्जी मला वाटतं ह्याचा आहे ना डोक्यावर परिणाम झाला भावा अरे मगाशी काय बोलतो माहिती का त्याला मी बोललो अरे भावा खाली पायथ्याला गेलं की मला हाताचे ग्लव्स आहे तो म्हणतो नाही रायगड बांधला पाहिजे अरे भाई अरे काय अरे लय 4 वेळा मला त्याला वैताग बोला मी बोलतोय वेगळा ना हा बोलतोय वेगळा अरे अरे मी याडा झालो आणि मी बोलायचं तर हा तुझा काय वेगळंच चालू होतं भावा वैतागलो मी स्टिंग पिओ एनर्जी वाढव भूत की असेल इकडं हे भूत आहे अंकित हे देख कोण आहे हे देख अरे हे देख इधर अरे काय या पळाला झाडावर कोण बसलं असेल का नहीं भाई पकडल ऊपर को देखो मत सामने देखो हा काय वरती बघितलंस ना हे खड़ा है पहाड़ पे अंकित अंकित ऊपर देखा ना उसको तूने देखा ना तो तेरे मान पे आएगा डायरेक्ट तो देख मत नीचे देख के चल और है ना शांत शांत चल हाँ ऊपर देखी मत हाँ? और पीछे भी देख मत पीछे देखा ना तो तू गया और तेरे घर पे जाएगा तेरे को झपटेगा भयानक आत्मा नाही थांब ये बॅटरी काय डिमर आता आपला नीट लावू हा चल हे विनोद बॅटरी दाखव का विनोद बॅटरी घे ठीक आहे विनोद म्हणतो आपण पण एवढी मेहनत घेऊन बाई सकाळचं बी भेटणार आहे खतरनाक भेटला पाहिजे हे बघ भेटणारच भेटणार बी पॉझिटिव्ह बी पॉझिटिव्ह अरे अरे ह्यो काय विनोद सोडायला लागलाय काय आलं सोडायला लागलाय म्हणजे हवा दुसरीकडून सोडतोय थंड हवा घेता गरम सोडतोय लय खतरनाक अनुभव होता बघा ह्या रेलिंग दिसतात तेवढं साधं नाही आता रात्रीचे तुम्हाला दिसणार नाहीत सकाळी जाताना तुम्हाला दाखवतो हा आणि अजून वरती आहे बघा अजून एवढं चढतं रात्रीचं कसं चढायला प्रॉब्लेम नाही पण खाली बघा पाय गेला की डायरेक्ट खाली तो विषय आणि आता तुम्हाला खाली हा लय लांब आहेत आता तुम्हाला रात्रीचं दिसणार नाही दाखवेन तुम्हाला सकाळी जाताना दाखवेन खतरनाक अनुभव आहे पण मित्रांनो किती तास झाले ना आपल्याला प्रथमेश 4 तास झाले असतील ना काय बोलतो 3.5 तास झाले ना 3.5 तास झाले माझा अंदाज चुकत अजून आम्ही स्लो चालू झालो हे बघा बेकार अवस्था आहे बाबा नाही आलो साधारण ते 3.5 तास आम्ही आता चढतोय वरती तरी अजून आम्हाला अजून 10% तरी चढायचं ना झालं 5% 5-10% चढायचं माझा अंदाज फायनली कधीच चुकत नाही बाबा बेकार आपण डायरेक्ट ट्रॅव्हलिंग करू आलो म्हणून नाही तेवढा दम नसता लागला इथं साधा पायी मार्ग नाही त्यामुळे इथं अशा रेलिंग बसवलं बघ ना कसलं थंड पडले हेच ना रेलिंग ना घाडघाड हाताला एकदम पकडूसं वाटत नाही बाबा बर्फ वाटलं बाबा डेंजर आहे इथं पाय गेला ते समजायचं असा गचकन आतमध्ये पाय गेला काचकन मोडला थांब थांब मोहाकडे झालो मी हा लास्ट आता चल पोचलो कमॉन Come on. कुठं चल पोचला रे सावकाश चला ही लास्ट स्टेजिंग आता वरती आपल्या शेवटी फायनली पोचलो एकदा हा सुख
किती आहे रे वरती अजून दिसत नाही पोचलं का हे कसलं थंड आहे पण नाही पकडत नाही हातात भावा हा हा पायात गोळे येतात रे एक चढ ना 2 कशाला चढतो 2 टाकले की लांब लांब दिसते रे जरा दम नाही लागत आहे पण लेग्स आहेत ना दुखतात मजबूत आलो भावा पोचलो एकदाचा छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव हर हर महादेव जिद्द मनाची ताकद पायाची हा. खेळ मस्तीचा नाद भटकंतीचा वा 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 एक नंबर भावा एक नंबर आणि आता मंदिरात दर्शन घेतो इकडे रात्रीचं वातावरण बघा आहे तशी नॉर्मल करते काय नाही भावा ग्लव्स यूज काय नाही भेटणार हे हब भया बघ हा बघ पाठचा बघ बिस्किट पडलाय तो चार्जिंगला लावलाय चल चल तिथे चल आपण थोड्याच वेळात वेट करून आम्ही आता इथं तुम्हाला व्ह्यू खेचून देतो चल आपण खाली जाऊ प्रथमेश अरे तुझ्या आहे धर धर धर. मार रे तू मार मार तू मार 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 तू मार मार हे तापला 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 हे धर तू धर तुझं काय? तू बजा जा मार तू मार घे तू त्याला घे मित्रांनो काल रात्री आता तुम्हाला जो मी व्ह्यू दाखवत होतो हे बघा रात्री होती त्यामुळे तुम्हाला या पायऱ्या दाखवता आल्या नाही पण चढण बघा जर तुम्ही रात्रीच्या या ठिकाणी येणार असाल तर तुम्ही रात्रीच्या या ठिकाणी येणार असाल तर लक्ष द्या कारण रात्रीचं चढणं मुश्किल होतं इकडं आता दिवसाच्या येऊन तुम्हाला पायऱ्या दिसतात हे बघा
होऊ शकतं. व्हिडिओ काढणार व्हिडिओ काढणार व्हिडिओ काढणार रेफरल भेटला बरं बोलता येत नाही लगेच बोलता येत ना फक्त हू करल. पैसा पैसा बरं पैसा बरं व्यवस्थित ना चल चल ए, अरे, चल ना बाबा, reference पाहिजे. नाही भेटलं तर तुझं मुरलीसाठी हे आली आली आय आली सॉरी सॉरी बघ उतावळा नाही तुम्ही आता 5,000 आहे. Finally आम्ही आता पायथ्याला आलोय. इथे मागे आम्ही गाड्या पार्किंग केलं तिथं आम्ही पोहोचलोय. साधारण ते यायला आम्हाला 3 तास तरी लागले. काय बोलतो हां चालेल भूक लागले. हे तुम्ही मागच्यांची सर्वांची अवस्था बघू शकता. हे मागे सगळे थकलेले दिसतात. ही हार्ड आहे बघायला गेलं तर, पण रात्रीचा वेळ तर आम्ही गाड्या वगैरे चालू आलो मग डायरेक्ट वरती ट्रेकिंग करायला घेते, त्यामुळे जरा त्रास झाला. ट्रेकिंगचा अनुभव भारी होता, पण ज्यासाठी गेलो होतो म्हणजे ते धुकं वगैरे बघायला सूर्योदयाचा पाहायला भेटला आणि अनुभवसुद्धा म्हणजे ट्रेकिंग केली त्याची मजा एन्जॉयमेंट आली ती वेगळीच. पण ज्यासाठी मेन म्हणजे आम्ही धुकं वगैरे पाहायला गेलो ते आमचं नशीबच बेकार, आम्हाला ते पाहायला नाही भेटलं. तर नेक्स्ट टाइम आम्ही कधी परत गेलो तुम्हाला तो व्ह्यू दाखवेन. तर भेटू पुन्हा नवीन व्हिडिओसोबत. तुम्हाला सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.